हे गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि फायनली आज म्हणजे मला व्लॉग काढायचा चान्स भेटला आहे, कारण हे आज कामावरती गेलात. आणि दुसरी गोष्ट की म्हणजे तुम्ही खूप दिवस बोलत होते की व्लॉग येत नाही. तर म्हणजे कसं की काय आहेच नाही काढण्यासारखा, आणि आम्ही भेटतसुद्धा नाही, ते आता जॉबला लागल्यात म्हणून. सो आज असं व्लॉग काढायचं मत आलं की आज काहीतरी यांना सरप्राईज देणार आहे मी. म्हणजे मला खूप कमेंट्स आले की तू टॅटू नाही काढला जयचा, असं तसं. तर गाईज, मला त्यांच्याहून जास्त आवड आहे, बट मी एवढी घाबरते का बोलून मतलबच नाही. पण काय माहिती, आज माझ्या मनात आला की काढावा टॅटू. अँड सो मी विचार केला, आणि माझाच मित्र आहे, सो तो येणार आहे आता घरी. ते यांना काहीच माहीत नाही आहे गाईज, त्यांना आज मी सरप्राईज देणार आहे. तर तुम्ही फक्त बघत राहा ब्लॉग कंटिन्यू, आणि पूर्ण ब्लॉग नीट बघा. कमेंट करा कसं वाटलं हे नक्की सांगा. चलो बाय. गाईज, काढायला घेतला टॅटू. गाईज, टॅटू काढायला घेतला आहे. थोडंच दुखतं, जास्त नाही दुखत. त्याच्याकडे दाखव. गाईज, फायनली टॅटू झाला आहे कंप्लीट. मस्त टॅटू काढला आहे. सो गाईज, टॅटू ऑलमोस्ट झालेला आहे, आणि म्हणजे मी जेवढे घाबरत होते तेवढं अजिबात दुखत नाही. म्हणजे एकदम माझा जो ड्रीम होता तो पूर्ण झालेला आहे. सी दॅट. असं दिसणार नाही, उलटा दिसेल. सो गाईज, आता मी म्हणजे उद्या परवा जाणार होते भेटायला जयला, पण आता मला जरा पण नाही. मी आत्ताच जाणार आणि मग त्यांना दाखवणार. तुम्ही पूर्ण व्लॉग कंटिन्यू बघा, आणि टॅटू कसं वाटला हे नक्की सांगा. चलो. शब्द नाहीत माझ्याकडे आता, काय बोलायला शब्द नाही. शब्दात पाहिजे तर नाही. काहीच नाही. अंधी आत्मा हो गई, अंधी आत्मा. ठीक आहे. काय तंगड आहे मॅडम, असली पाडलं. अरे मीच आहे. गाईज, आता मी यांना भेटलेली आहे. गाईस, पण प्रवास करून आला मी गाईस. हा, तुला टॅटू काढला तर दुखला का? चांगला आहे ना टॅटू. छान आहे, छान आहे. दाखव तुझं टॅटू. छान आहे. नाही म्हणजे टॅटू काढला की तुला दुखलं का? तुला काढायचंय का? दुखलं काढू? काढ. चक्कर काढून पासली पडशी. काय बात करतो? चक्कर येते. लय दुखतो? इथं काढ. काही जाम दुखतो बोलते. हा, नाही म्हणजे कसं दुखतं, म्हणजे कसं दुखतं म्हणजे पोटात दुखतं, छातीत दुखतं, डोक्यात दुखतं. नाही म्हणजे ओव्हर दुखतो का असं? म्हणजे मी सहन करू शकते का तुझ्यासाठी? काय वाटतंय? काढू शकतेस. काढ. हा, काढ ना, काढू शकतेस. पण काढणार नाहीये, नुसता पाक मारणार आहे. काय नाही, काय नाही जमणार तुला. म्हणजे माझ्या भरोसा नाही. तू काढणार आहेस? बघू. चल. हा, एक 7 दिवस येतो. 7 दिवसात 3 लेटर काढायचे फक्त. 3 लेटर. बघू किती लेटर? 3 लेटर. 3च अक्षर आहेत. 3च अक्षर काढायचे. 7 दिवस आहेत. बघूया.
म्हणजे मी एवढी फुसकी आहेस तू. मी फुसके असं मला प्रेम तर फुसका नसत ना. हा मग तू काढ ना, मी पण बघतो ना. 7 दिवस आहे तुझ्याकडे, 7 दिवस. भाई इसने मेरे को बहुत हर्ट कर रहा है ये मेरे को. हर्ट म्हणतो मला, तुला हर्ट झाला लगेच. घे. आहे ना फुसके समजतो आणि आहे ना म्हणजे काय माहितीये का, याला असं वाटतं का मी मेंटल देख. तीन लेटर देणार होता. अरे यार मी असं बोलायला पाहिजे होता की मी काढते, मला काहीतरी गिफ्ट दे म्हणून. मी त्याचे बोललेच नाही. दुख रहा है बचवा, दुख रहा है. असं का तोंड करतो मी काय. ओ माय गॉड. पेनाने काढला का? बाय ऐसा मत बोल, वो दुख. ही ओरिजिनल काहीच थांबा, एक मिनिट द्या. मैंने भी निकाला है, इसने भी निकाला है. दाखव. हे बघ, हे असं बघा, हे बघा मित्रांनो, हे बघा. फायनली माझं नाव आलेलं आहे. स्वीटी हो रहा है. किती सुचलंय रे अचानक मी भयानक. अरे वा. त्यांनी काय सांगितलं माहितीये का, की म्हणजे स्वेटिंग झालं ना की फक्त असं टॅप करायचं असं सांगितलं. माझ्यासाठी सरप्राईज होतं, मला माहिती नव्हतं. त्यांना माहिती, तुला माहित नव्हतं गाईज. पण यांना असं वाटतंय का मला वाटलं म्हणजे तू फेकतेस नुसती लांब. ओ बाय ऐसा मेरा प्रेम का परीक्षा मारले कसं. प्रेम का परीक्षा मारले. माय गॉड गाईस, खूप मस्त आलेलं आहे. फिनिशिंग जाम भारी दिली. मस्त काढलाय एकदम गाईज, खरंच खूप छान काढलाय. दुपारी म्हणजे- कामावर असलं की हाशी कृत्य करतात. असे कृत्य नाही तसं नाहीये. म्हणजे ना मला सगळेजण बोलायचे का तुला पण मला माहिती नव्हतं या अचानक मध्ये बायाने गिफ्ट दिलेलं आहे, म्हणून आज तिला पार्टी देणार आहे मी. पार्टी का पार्टी नको. पार्टी नाही पाहिजे गाईस, पार्टी कॅन्सल. मस्त आलं दाखव. अजून त्याला ते भरावं लागेल आणि पूर्ण हे झालं पाहिजे, गेलं पाहिजे त्याच्यात. गाईज ही काढू नाही शकत. गाईज ही 3 अक्षर काढून दाखव, तू फापलशील. काय काय शब्द मारलात मला. हा गाईस मी काढलं होतं, हिने इथे काढलाय, मी इथे काढलाय. इथे जास्त दुखतो, हा इथे कमी दुखतो. इथे दुखतं. म्हणजे मी इथे विचारलेला कमी- टॅटू इथे जास्त आर्टिस्टला दुखतो. माझ्या की इकडे दुखतं इथे पण कमी दुखतं. इकडे बाहेर असं नको बोलू. म्हणजे इथे जास्त मांस असतो, इथे कमी दुखतो. माझ्या आहे का मास हे बघ तिथे? किती मांस आहे, लोमते बघा. काहीच नाही. गाईस कसं वाटलं मला नक्की सांगा. गाईस टॅटू जाम भारी आहे, कारण की मी पण जाम भारी आहे, म्हणून तो टॅटू भारी आहे. कसा वाटला डायलॉग आपला. ते पण मस्त झालं आहे ना. पण कधी काढलं तू? आज फिर दुपारी लपून चपून जातेस ना कुठे भेटत. मी नाही कुठे गेली, त्यांनाच बोलवलेलं मी. घरी आलते? हो. बाप रे, मम्मीला पकडून बसला असा. काय मग काढला असंच काय नाही, बाता मारते बराच दुखला असेल. ब्लॉग कंटिन्यू केलेलं आहे मी. ठीक आहे पण मग तुम्ही बघा त्याच्यात दुखतंय का नाही दुखतंय मला. गाईस किती नालायक आहे. मला बोलते मला भूक लागली, मला खायचं आहे, आणि खोटं बोलून मला इकडे बोलवलं आहे. मी कामावरून आलो आहे तसंच. आणि पण गिफ्ट चांगलं खूप मस्त आहे, फिनिशिंग भारी एकदम. सो गाईज माझा जो टॅटू आर्टिस्ट होता ना तो खूप चांगला होता. म्हणजे टॅटू आर्टिस्टला घरी बोलवलं आहे. मग काय करू. तर ना हां तर त्याने खूप मस्त काढला. मला जरा पण दुखलेलं नाही आहे.
म्हणजे मी आणि एकदम प्रोफेशनल काम केलेलं एकदम मस्त आणि कमी टाईममध्ये म्हणजे अर्जंटमध्ये त्याने आला लगेच स्टार्ट पण केलं लगेच केलं पण काहीच मी स्वतःच्या म्हणजे मला स्वतःवर भरोसा नव्हता मी एवढा मोठा काढू शकते पण काढला सगळी त्याचीच कृपा आहे त्यांनी मस्त काढला. बाकी आता 2-3 दिवस थांबणार होते मी यांच्याशी भेटायला तेव्हा यांना सरप्राईज देणार होती पण नाही मला राहवलं म्हणून मी आली. आता खरंच माहिती नाही खरंच त्यांना माहीत नव्हतं काहीच माहीत नव्हतं. मला वाटलं खायला आणलं फक्त. सो आता आम्ही नाश्ता करूया. आता आम्ही खातोय काय हिलाच माहिती हिनेच मागवलंय माहीत नाही मला पण टेम्पो लय भारी आलं. हो बस त्यांना विश्वास नाही होते माझ्यावर त्यांना असं वाटतंय का मी स्केच पेनने रंगून पेनाने आले. काढला असं वाटत होतं मला सुरुवातीला पण आता टच करून बघितलं ना ते असं मला का हा काढलाय कसं काहीच उद्या आहे ना तो मला बोललाय का स्वेटिंग आहे ना ही कमी होईल मग मला म्हणून आत्ता मी जे काढलंय आणि लगेच इथे आले मी काहीच. आता आपण नाश्ता करू करायचं का नाश्ता? मस्त आलाय फक्त केअर करतो नाही वॅक्सिन नाही बोलत काय बोलत दिला काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही तो मला फक्त एवढंच बोललाय की तो बोलला का जर का दिला तर फिनिशिंग वगैरे परत करून देत म्हणून काय नाही जाणार बोललाय तो. जाणार नाही म्हणजे तसं नाही जर कुठं काय झाला छोटा मोठा तर तो बोलला रिकवर करून देईल सगळं काही बोललाय तो खूप चांगला आहे तो पोरगा. काहीच मला पण finally टॅटू माझं- काढायचा असेल तर मला DM करा मी त्याची ID आता इथे टाकू नाही शकत कारण त्याच्या इन्स्टा नाही आहे त्याच्याकडे तर मी तुम्हाला त्याचा नंबर देईल डायरेक्ट. ओके अँड कसं वाटलं टॅटू हे नक्की तुम्ही सांगा. आता आम्ही नाश्ता करतोय आणि डायरेक्ट आम्ही घरी निघतोय. झाला माझा सरप्राईज संपला. आणि मला सरप्राईज पण मिळाला आणि खूप भारी सरप्राईज खूपच भारी मला माहीत पण नव्हतं आणि मला वाटत पण नव्हतं की ही काढणार आहे म्हणून पण शेवटी काढलं माझं नाव फायनली आलेलं आहे. जास्त नका खेचून झोपतोय तो. सॉरी गाईस आलं. आता आपण Finally. नाश्ता करू आणि मग घरी जाऊया. ओके चलो बाय. काहीच पिझ्झा मागवलाय आणि डायरेक्ट असं सेपरेट केलं आहे. सगळीला चिली सॉस नाही आवडत ऑरिगेनो नाही आवडत केचप नाही आवडत तो मी वेगळाच केला बाबा तुझा तुला माझा मी खातो. बोलू मतलब नाही आहे काय गाईस. आज जणू पार्टी देते आज जणूने पार्टी पण दिली सरप्राईज पण दिला विश्वास नव्हता ना माझ्यावर. गाईज मी ना प्लॅन वेगळा केला होता. मी त्याच्या घरी जाणार होते यांना घेऊन तिथे मी डायरेक्ट सरप्राईज देणार होते. यो माणूस यायला रेडी नाही. काय बोललं माहिती आहे का मी बोलली चला अगो तो कशाला मी बोलली माझ्या फ्रेंडचं साखरपुडा त्याने आपल्याला बोलवलं आहे. बाई काय बोललं माहिती आहे का मला नाही बोलली तुझा फ्रेंडचा आणि तुझा बोलतो प्लॅन झाला असेल मला टाकीत मारायला. ते का विश्वास नाही विश्वास नाही. कशाला कट करू व्हिडिओ बोलले तुम्ही सांगाल नको नुसतं बतावली. मी अजिबात कटपीट काय करणार नाही. चलो अभि हम खाते टाईम पण झाला मला घरी पण जायचं आहे. सो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू आणि भेटू. कसा वाटला हा नक्की सांगा ब्लॉग आणि खूप प्रेम द्या गाईज. प्रेम कायम ठेवा अजून प्रेम द्या. कसं वाटलं हे नक्की सांगा. नेक्स्ट आता पार्टी आम्ही- तुमच्यासोबत पण करू आम्ही आणि आम्ही आता खातो आणि लगेच घरी येतो. चलो बाय. गुड नाईट.